हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू डिकोडर भाऊ. माझं नाव शुभम आहे. मी आय टी इंजिनियर आहे. सध्या सायबर सिक्युरिटी डोमेनमध्ये जॉब करतोय. आज आपण पाहणार आहोत इंटरनेट ऑफ थिंग्स यामधील युनिट 1 इंट्रोडक्शन टू आय-ओ-टी मधील फायनल एक्झामसाठी सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. स्टुडंट, हा युनिट संपूर्ण आय-ओ-टी सब्जेक्टचा फाउंडेशन आहे, बेस आहे. एक्झाममध्ये डेफिनेशन बेस्ड क्वेश्चन, डायग्राम क्वेश्चन, डिफरन्स क्वेश्चन, ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन याच युनिटमधून येतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन प्लस एक्झाममध्ये आपण आन्सर रायटिंग कशी केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात. सो लेट्स स्टार्ट. पहिला क्वेश्चन कोणचा आहे आपला? मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणचा आहे? डिफाईन इंटरनेट ऑफ थिंग्स, एक्सप्लेन इन द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आय-ओ-टी. हा युनिटमध्ये सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. एक्झाममध्ये प्रथम आपण आय-ओ-टीची डेफिनेशन लिहिलं पाहिजे आपण. यामध्ये आपण डेफिनेशन काय लिहिलं पाहिजे? एकदम सिंपल लँग्वेजमध्ये लिहायचं. जास्त ह्याच्यामध्ये जायचं नाही आपण अवघडमध्ये. डेफिनेशन काय आहे आय-ओ-टीची? इंटरनेट ऑफ थिंग्स रेफर टू अ नेटवर्क ऑफ फिजिकल डिव्हाइस कनेक्टेड टू द इंटरनेट दॅट कॅन कलेक्ट अँड एक्सचेंज द डेटा. सिंपल लँग्वेज लिहायचं. यानंतर आपण काय एक्सप्लेन करायचं त्यामध्ये आपण कॅरेक्टर्स. त्यामध्ये काय करायचं आपण लिहिलं पाहिजे? कनेक्टिव्हिटी, इंटेलिजन्स, डायनॅमिक नेचर, स्केलेबिलिटी, सिक्युरिटी हे आपण पॉईंट्स आपण मेन्शन केले पाहिजे आय-ओ-टीमध्ये. स्टुडंट, डायग्राम आपण काढल्याच पाहिजे. डायग्राम एक्झामिनर काय करतो? डायग्राम जर आपली करेक्ट असेल तर आपल्याला मार्क देतो तो, आणि एक चांगलं प्रकारचं एक इम्प्रेशन पडतं एक्झामिनरवर आणि तो आपल्याला चांगले मार्क देतो. पुढचा क्वेश्चन कोणता आहे आपला? एक्सप्लेन द इव्हॉल्युशन ऑफ आय-ओ-टी विथ हेल्प ऑफ द सुटेबल डायग्राम. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, येऊ शकतो एक्झाममध्ये. यामध्ये आपण काय केलं पाहिजे? इव्हॅल्युएशन स्टेप कसे लिहिले पाहिजे आपण? पहिल्यांदा काय करायचं? पॉईंट्स कसे लिहायचे यामध्ये? इंटरनेट, मोबाईल कम्युनिकेशन, वायरलेस टेक्नॉलॉजी, सेन्सॉर अँड इमिडिएट सिस्टीम, क्लाउड कॉम्प्युटिंग, आय-ओ-टी हे आपण पॉईंट्स आपण मेन्शन केले पाहिजे. आणि फ्लो डायग्राम आपण काढलंच पाहिजे एक्झाममध्ये. पुढचा क्वेश्चन कोणता आहे आपला आता? व्हॉट इज मीन बाय कन्व्हर्जन ऑफ आय-ओ-टी, एक्सप्लेन इट्स इम्पॉर्टन्स. हा युनिट थेरी बेस्ड क्वेश्चन आहे. हा कन्व्हर्जन्स म्हणजे नेमकं काय आपण पहिल्यांदा समजायला पाहिजे. जर तुम्हाला समजेल क्वेश्चन नेमकं काय म्हणते आणि आन्सर आपल्याला काय लिहायचं आहे, जेव्हा तुम्हाला समजेल क्वेश्चन तेव्हाच तुम्ही एक्झाममध्ये चांगल्या प्रकारे लिहू शकता. आणि जर तुम्ही रट्टापाठ करून तर गेलो तुम्ही, तर तुम्हाला सगळं विसरून जाईल. आणि अंडरस्टँड करून तुम्ही गेला तर तुम्हाला इझिली तुम्हाला रिकॉल होईल एक्झाममध्ये. The question कोणता? व्हॉट इज द मीन बाय कन्व्हर्जन ऑफ आय-ओ-टी, एक्सप्लेन इट्स इम्पॉर्टन्स. कन्व्हर्जन म्हणजे नेमकं काय पहिल्यांदा समजून घ्यायचं. डिफरंट टेक्नॉलॉजी ते एकत्र येऊन आय-ओ-टी सिस्टीम तयार होते, यालाच म्हणतात आपण कन्व्हर्जन. त्यामध्ये टेक्नॉलॉजी कोणत्या आहेत? ते कम्युनिकेशन, सेन्सॉर, क्लाउड, बिग डेटा, एम्बेडेड सिस्टम. इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण लिहिलेच पाहिजे, विसरून जायचं नाही एक्झाममध्ये. पुढचा क्वेश्चन कोणता आपला आता? एक्सप्लेन द फंक्शनल ब्लॉक ऑफ एन आय-ओ-टी इकोसिस्टम विथ नीट डायग्राम. हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा एक्झाममध्ये येऊ शकतो. फंक्शनल ब्लॉकमध्ये आपण काय केलं पाहिजे? डिव्हाइस, कम्युनिकेशन, सर्व्हिसेस, मॅनेजमेंट, सिक्युरिटी, ॲप्लिकेशन हे आपण काढले पाहिजे आपण. आणि डायग्राम आपण काढलीच पाहिजे एक्झाममध्ये. पुढचा क्वेश्चन कोणता आहे? डिस्क्राईब द डिफरंट कम्युनिकेशन मॉडेल्स युज्ड इन आय-ओ-टी. कम्युनिकेशन मॉडेल्स कोणते आहेत आपल्या ते आपण लिहिलं पाहिजे. रिक्वेस्ट रिस्पॉन्स, पब्लिश सबस्क्राईब, पुश पुल, एक्सक्लुसिव्ह पेअर हे आपण मेन्शन केले पाहिजे. प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण मॉडेल्समध्ये 2 किंवा 3 लाईन आपण एक्सप्लेनेशन लिहिलं पाहिजे त्याचं, जेणेकरून आपल्याला चांगले मार्क भेटतील. पुढचा क्वेश्चन कोणता आहे आता आपला? एक्सप्लेन द रिक्वेस्ट रिस्पॉन्स, पब्लिश सबस्क्राईब, पुश पुल अँड एक्सक्लुसिव्ह पेअर कम्युनिकेशन मॉडेल्स इन आय-ओ-टी. हा डायरेक्ट थेरी क्वेश्चन आहे. हा आन्सर फॉर्मॅट कसं लिहिलं पाहिजे? यामध्ये पहिल्यांदा डेफिनेशन लिहिलं पाहिजे, त्याच्यानंतर वर्किंग, डायग्राम आणि ॲप्लिकेशन. स्टुडंट, यामध्ये काय करायचं आपण? कम्युनिकेशन फ्लो डायग्राम आपण काढलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला चांगले मार्क भेटतील. पुढचा क्वेश्चन कोणता आता आपला? व्हॉट आर द आय-ओ-टी कम्युनिकेशन APIs, एक्सप्लेन रेस्ट बेस्ड APIs अँड वेब
सॉकेट एपीएस. एपीएस हे मोस्ट इम्पॉर्टंट हे आहे. तुम्हाला याच्यामध्ये जॉब बी मिळू शकतो. एपीएस चेक करावं लागतं आपल्याला. ते स्टेटस कोड असतात वेगवेगळे. पोस्टमन टूल असतो तो, त्याच्यावर आपण बघतो आपण स्टेटस कोड आपले ते. जेव्हा तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला एरर येतं, ते एरर कधी 400 येतो, कधी 200, कधी 100 येतो. तुम्ही नोटीस करा, ते असतात स्टेटस कोड. ते आपण चेक करतो. पोस्टमॅन टूल असतो तो, त्याच्यावरती आपण. हे जास्त पुढचा भाग आहे, तुम्हाला समजेल जसं तुमचं इयर हे होईल, तुमचं पुढे जाईल. त्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, आयओटी एपीएस म्हणजे नेमकं काय पहिल्यांदा समजून घ्या. डिव्हाइस आणि ॲप्लिकेशनमध्ये एक कम्युनिकेशन राहतं. जर कम्युनिकेशन ड्रॉप झालं तर ते स्टेटस कोड येतात आपल्याला ते. फक्त आपल्याला तेवढं काय बघायची गरज नाही तुम्हाला. हे पुढचं जास्त जॉबसाठी इम्पॉर्टंट आहे ते. आता फक्त आपला एक्झाम पास व्हायची आहे. पीएचडी नाही करायची या विषयामध्ये आपल्याला. आयओटी एपीएस म्हणजे काय, डिव्हाइस आणि ॲप्लिकेशनमधील कम्युनिकेशन इंटरफेस. टाइप्स कोणचे आहेत, रेस्ट एपीएस आणि वेब सॉकेट एपीएस असतात. रेस्ट एपीएस मध्ये आपण काय लिहू शकतो, रिक्वेस्ट आधारित कम्युनिकेशन असते. आणि वेब सॉकेट काय असतं, रिअल टाइम कम्युनिकेशन असतं. या दोन्हीचं आपण एक्झाम्पल लिहिलंच पाहिजे, विसरून जायचं नाही. पुढचा क्वेश्चन कोणचा आहे, व्हॉट इज द मशीन टू मशीन म्हणजे एम टू एम कम्युनिकेशन. एक्सप्लेन इट्स आर्किटेक्चर अँड ॲप्लिकेशन. हा युनिटमधील इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. याचं डेफिनेशन काय केलं पाहिजे आपण, डिव्हाइस कम्युनिकेट विथ इच अदर विदाउट ह्युमन इंटरव्हेन. इझिली लिहायचं एक्झाममध्ये आपण, आपल्याला बी समजले पाहिजे आणि एक्झामिनरला पण. एक्झामिनर पण आपल्यामधूनच गेलेला असतो, एवढं काही हे नसतो तो. पुढचं कोणचं आपण हे कसं करायचं, आर्किटेक्चर कसं एक्सप्लेन करायचं, त्यामध्ये डिव्हाइस, नेटवर्क आणि ॲप्लिकेशन हे आपण काढलं पाहिजे. त्या ॲप्लिकेशनमध्ये काय मेन्शन केलं पाहिजे आपण, ते स्मार्ट मीटर्स, स्मार्ट होम, इंडस्ट्रियल ऑटोमेशन. हे लिहिलंच पाहिजे आपण एक्झाममध्ये. स्टुडंट आर्किटेक्चर आपण डायग्राम काढलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन कोणचा आहे, यामध्ये आपण काय म्हणलेलं आहे, पुढचा क्वेश्चन ह्याच्याच रिलेटेड आहे. डिफरन्शिएट बिटवीन द एम टू एम कम्युनिकेशन अँड आयओटी. एम टू एम म्हणजे मशीन टू मशीन. डिफरन्स नेहमी आपण टेबल फॉर्मॅटमध्येच लिहिला पाहिजे. पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये आपण लिहिणार नाही पाहिजे, आपले मार्क्स जातील. टेबल फॉर्मॅटमध्ये आपण मेन्शन काय करायचं, कनेक्टिव्हिटी, इंटरनेट युजेस, स्केलेबिलिटी, डेटा प्रोसेसिंग, ॲप्लिकेशन, हे पॉईंट्स आपण मेन्शन केले पाहिजे. स्टुडंट मिनिमम 5 किंवा 6 डिफरन्स आपण लिहिलं पाहिजे पॉईंट्स. पुढचा क्वेश्चन कोणचा आहे, एक्सप्लेन द वेरियस चॅलेंजेस फेस्ड इन आयओटी सिस्टम. कोणते चॅलेंजेस आहेत ते आयओटीमध्ये आपण फेस करतो. सिक्युरिटी आहे, प्रायव्हसी, कनेक्टिव्हिटी, डेटा मॅनेजमेंट, पॉवर कंजप्शन, हे पॉईंट्स आपण नाही मेन्शन केलं पाहिजे. पॉईंट्स हे आपण फॉर्मॅटमध्येच लिहिले पाहिजे आपण. ओके, पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहायचं नाही, पॉईंट फॉर्मॅटमध्ये लिहिलं पाहिजे आपण. पुढचा क्वेश्चन कोणता आपला, व्हॉट आर द आयओटी प्रोटोकॉल्स. एक्सप्लेन एनी 4 आयओटी कम्युनिकेशन प्रोटोकॉल्स. इझी आहे. नेटवर्कमध्ये तर प्रोटोकॉल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. माझ्या तर फील्डमध्ये तर खूप इम्पॉर्टंट आहे, सायबर सिक्युरिटीमध्ये तर. हा एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आहे. प्रोटोकॉल्स MQTT, COAP, HTTP, AMQP हे आहेत प्रोटोकॉल्स. प्रत्येक प्रोटोकॉलसाठी आपण एक फीचर्स लिहिलं पाहिजे आणि ॲप्लिकेशन लिहिलं पाहिजे आपण. पुढचा क्वेश्चन कोण जात आपला, एक्सप्लेन द रोल्स ऑफ वायरलेस सेन्सॉर नेटवर्क इन IoT. WSN. WSN म्हणजे वायरलेस सेन्सॉर नेटवर्क. एक्झाममध्ये लक्षात येत नाही, हे फक्त आपण हे लिहितो WSN. WSN म्हणजे वायरलेस सेन्सॉर नेटवर्क्स. WSN हा IoTचा एक कोर कंपोनंट आहे, लक्षात ठेवा. यामध्ये आपण फंक्शन काय मेन्शन केलं पाहिजे, डेटा कलेक्शन, मॉनिटरिंग, कम्युनिकेशन, रिमोट सेजनिंग. आणि ॲप्लिकेशन काय लिहिले पाहिजे, ॲग्रिकल्चर, हेल्थ केअर, स्मार्ट सिटीज. पुढचा क्वेश्चन कोण जाता आपला,
हाऊ डज क्लाउड कॉम्प्युटिंग सपोर्ट टू IoT ॲप्लिकेशन? एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. हा इम्पॉर्टंट थिअरी बेस्ड क्वेश्चन आहे. क्लाउड सर्व्हिसेसमध्ये काय लिहिलं पाहिजे आपण? काय असतं सर्व्हिसेसमध्ये? डेटा स्टोरेज, डेटा प्रोसेसिंग, ॲनालिटिक्स, रिमोट ॲक्सेस. यामध्ये आपण एक्झाम्पल काय लिहिलं पाहिजे? स्मार्ट होम, स्मार्ट हेल्थ केअर. स्टुडंट, क्लाउड प्लस IoT आर्किटेक्चर आपण डायग्राम काढलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन कोणचा आता? एक्सप्लेन द रोल ऑफ बिग डेटा, ॲनालिटिक्स अँड एम्बेडेड सिस्टम इन IoTs. हा एक्झाममध्ये फिक्स पडू शकतो. बिग डेटा ॲनालिटिक्समध्ये काय होतं? आपण काय करतो? आपण डेटा ॲनालिसिस, डिसिजन मेकिंग असते. एम्बेडेड सिस्टममध्ये काय असतात? सेन्सॉर, कंट्रोलर्स, रिअल टाइम प्रोसेसिंग असते. स्टुडंट, दोन्ही कन्सेप्ट वेगवेगळे एक्सप्लेन करावंच लागते आपल्याला. पॅराग्राफमध्ये लिहू नका, ते पॉईंट वाईज लिहिलं पाहिजे वेगवेगळे कन्सेप्ट. पुढचा क्वेश्चन कोणता आहे? लास्ट. डिस्कस एनी 4 रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन ऑफ IoT सच एज स्मार्ट होम, स्मार्ट सिटी, स्मार्ट हेल्थ केअर अँड स्मार्ट ॲग्रिकल्चर. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. येऊ शकतो हा एक्झाममध्ये. ॲप्लिकेशन काय लिहिलं पाहिजे? स्मार्ट होम, स्मार्ट सिटी, स्मार्ट हेल्थ केअर, स्मार्ट ॲग्रिकल्चर. स्टुडंट, प्रत्येक ॲप्लिकेशनसाठी एक आपण एक्झाम्पल लिहिलं पाहिजे. युनिट 1 मध्ये आपण मार्क मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? डेफिनेशन पार्ट केलं पाहिजे. फंक्शन ब्लॉक डायग्राम प्रॅक्टिस केली पाहिजे आपण. कम्युनिकेशन मॉडेल्स कोणचे आहेत ते समजून घेतले पाहिजे. डिफरन्स हा टेबल फॉर्मॅटमध्ये आपण लिहिला पाहिजे. इम्पॉर्टंट कीवर्ड्स आपण अंडरलाईन केले पाहिजे. हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत, त्यामधलेच आहेत. एक्सप्लेन द फंक्शनल ब्लॉक ऑफ IoT इकोसिस्टम विथ डायग्राम. एक्सप्लेन डिफरंट communication models used in IoT, define IoT and explain its characteristic, explain the evolution of IoT. तेच क्वेश्चन आहेत त्या. Challenges discuss, explain the M2M communication and compare it with IoT. तेच आहे. हे झाले युनिट 1 चे इम्पॉर्टंट क्वेश्चन. युनिट 2 ची व्हिडिओ लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलो आहे, ते पाहून घ्या तुम्ही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या स्टडी ग्रुपमध्ये शेअर करा हा व्हिडिओ. चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब केलं तर करून घ्या तुम्ही. टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलला जर तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणचे आहेत ते समजतील, तुम्हाला अपडेट समजतील. आणि तुम्हाला कोणचे व्हिडिओ पाहिजेत, कोणत्या सब्जेक्टचे, ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट 2 मध्ये. थँक्यू.